हे गाइस, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल डेकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या सीएसएस सिरीज पार्ट 7 मध्ये आपण बघणार आहोत सीएसएस युनिट्स. सो आता युनिट्स म्हणजे काय, तर एखादा टेक्स्ट असेल किंवा एखादा सेक्शन असेल किंवा एखादी इमेज असेल तर त्याची जी आपण साईज डिफाईन करतो आणि ते साईज डिफाईन करण्यासाठी जे आपण कॅरेक्टर यूज करतो किंवा जे काही आपण युनिट्स यूज करतो, जसं की पिक्सल झालं, व्ह्यू पोर्ट झालं, व्ह्यू हाईट झाली, हे जे काही युनिट्स आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो सीएसएस युनिट्स म्हणत असतो. तर सीएसएस युनिट्स कोणकोणते आहे, कधी यूज करायचे, किती टाईपचे आहे, तर हे एव्हरीथिंग विल कव्हर इन अवर टुडेज व्हिडिओ. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सो सर्वात आधी बघूया सीएसएस युनिट्स म्हणजे काय. सो सीएसएस युनिट्स म्हणजे काय, तर सीएसएस युनिट्स आर यूज्ड टू डिफाइन द साइज, स्पेसिंग अँड पोझिशन ऑफ द एलिमेंट इन अ वेब डिझाईन ऑर अ वेब पेज. तर आपल्या एखादा वेब पेज आहे तर त्या वेब पेजवर कोणती गोष्ट कोणत्या साईडला दिसायला हवी, कोणती इमेज कुठे आपल्याला प्लेस करायची, कोणता पॅराग्राफ कुठे प्लेस करायचा आहे, तर हे जे डिसाईड करण्याचं काम आहे ते हे युनिट्स करत असतात. त्यांची साईज किती असायला हवी, हे सगळं जे काही गोष्टी आहे हे डिफाईन करण्याचं काम हे युनिट्स करत असतात. सो दे प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी इन हाऊ डायमेन्शन आर एक्सप्रेस इन रिलेशन टू द व्ह्यू पोर्ट. सर युनिट्स काय करतात की तुमच्या स्क्रीनची साईज किती आहे त्या अकॉर्डिंगली तुमचं वेब पेज ते शो करत असतात. आता तर वेब पेजवर तुमची इमेज जी आहे तर ते इमेजची साईज किती असायला हवी, ती इमेजची पोझिशन कुठे असायला हवी, तर ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन करण्याचं काम आपण ह्या युनिट्स थ्रू करत असतो. तर आता युनिट्स हे जे आहे सीएसएस युनिट्स हे दोन प्रकारचे असतात. तर कोणकोणते असतात, तर दे आर टू टाइप्स ऑफ सीएसएस युनिट्स. वन इज द ऍब्सोल्यूट युनिट्स अँड अनदर वन इज द रिलेटिव्ह युनिट्स. तर दोन टाईपचे युनिट्स असतात, एक आहे ऍब्सोल्यूट युनिट्स आणि दुसरे आहेत रिलेटिव्ह युनिट्स. तर त्या ऍब्सोल्यूट युनिट्स मध्ये कोणकोणते युनिट्स येतात आणि रिलेटिव्ह युनिट्स मध्ये कोणकोणते युनिट्स येतात ते आपण बघणार आहोत. त्यापूर्वी नेमकं युनिट्सचं काम कसं आहे, जे सीएसएस चे युनिट्स आहेत तर त्यांचं नेमकं काम काय आहे ते आपण बघूया, ते आपण समजून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता की फर्स्ट पोझिशनला आपण काय घेतलंय, मेनू बार घेतलाय. आता हे मेनू बार इथे जे घेतले तर यांना इथे स्टिक करण्यासाठी किंवा इथे हा तुम्ही वेब पेज स्क्रोल जरी केलं तरी हे या फर्स्ट पोझिशनलाच इथे तुम्हाला दिसतील. तर हे करण्यासाठी आपण इथे काही सीएसएस चे युनिट्स यूज करतो किंवा प्रॉपर्टीज यूज करतो किंवा याची साईज आपल्याला डिफाईन करायची असेल. आता मला हे फक्त एवढ्या पेजमध्ये जे हाईट आहे त्याची, तर एवढ्या हाईटमध्येच आपल्याला ते काय करायचं आहे, हा जो मेनू बार आहे तो शो करायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे हाईट यूज करतो. जसं की मला सपोज 10 ही जी पूर्ण पेज आहे तर त्याच्या 10% हाईट द्यायची असेल तर मी काय करेल, इथे 10 लिहिल आणि पर्सेंटेज लिहिल. हे जे पर्सेंटेज आहे हे सीएसएसचं युनिट आहे. किंवा मला पिक्सल मध्ये द्यायची असेल तर मी काय करेल, इथे 50 लिहिल आणि त्यानंतर px म्हणून घेईल. तर हे जे px जे झालं ते काय झालं, सीएसएसचं युनिट झालं. त्याच प्रकारे इथे आपण ही इमेज घेतलेली आहे. तर आता हे इमेजची साईज मला पर्टिक्युलर द्यायची, जी हाईट आणि विड्थ द्यायची. तर त्याची हाईट जर द्यायची असेल मला, आता सपोज हाईट इज इक्वल टू मला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, आता ही जी आहे ती स्क्वेअर शेप मध्ये दिसते, मला स्क्वेअर शेप मध्ये शो करायची. तर मी काय करेल, त्याची हाईट आणि विड्थ दोघी सेम घेईल. तर हाईट इज इक्वल टू 200 पिक्सल आणि त्याची विड्थ जी घेणार आहे मी ती सुद्धा मी काय घेईल, 200 पिक्सल. अगेन इथे जे आपण हे पिक्सल यूज केलेले आहेत, हे px झालं, हे px झालं, हे काय आहेत, सीएसएस चे युनिट्स आहेत. तर यांनाच आपण काय म्हणतो, सीएसएस चे युनिट्स. आता यांचे दोन कॅटेगरीज आहेत मग असे जे आपण बघितलं, एक आहे रिलेटिव्ह आणि दुसरी आहे ऍब्सोल्यूट. तर आता रिलेटिव्ह मध्ये कोणकोणते युनिट्स येतात आणि ऍब्सोल्यूट मध्ये कोणकोणते युनिट्स येतात हे आपण बघणार आहोत. सो आता ऍब्सोल्यूट युनिट मध्ये कोणकोणते येतात, तर पिक्सल येतं, इंचेस येतात, सेंटीमीटर्स येतात, मिलीमीटर येतं, त्यानंतर पॉइंट्स येतात आणि पिकास येतं. तर हे जे आहे हे सगळे ऍब्सोल्यूट युनिट्स आहेत. आता ऍब्सोल्यूट युनिट्स तर आपण बघितलं, पण नक्की ऍब्सोल्यूट युनिट्स म्हणजे काय आणि कधी यूज करायचे. सो ऍब्सोल्यूट युनिट स्पेसिफाय द फिक्स साईज. ऍब्सोल्यूट युनिट जे आहे ते एक फिक्स साईज आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. जसं की मगाशी आपण बघितलं, एखादी इमेज मला वेब पेजवर शो करायची तर त्याची साईज मला फिक्स लागेल. तुम्ही कोणत्याही व्ह्यू मध्ये जर तिला शो केलं तर तिची साईज मला फिक्स पाहिजे, ती कंटिन्युअसली ग्रोईंग साईज मध्ये मला नको आहे. तर त्या केसमध्ये मी काय करेल, हे ऍब्सोल्यूट युनिट्स यूज करणार. सो हे ऍब्सोल्यूट युनिट्स काय असतात, कॉन्स्टंट असतात, म्हणजे ते फिक्स असतात, त्यामध्ये चेंजेस नाही होत. सो रिगार्डलेस ऑफ द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. सो हे जे ऍब्सोल्यूट युनिट जे असतात ते काय असतात, फिक्स असतात, ते कॉन्स्टंट असतात, ते कधीही चेंज नाही होत. सो दीज युनिट्स आर टिपिकली यूज टू प्रिंट मीडिया. तर हे युनिट्स कधी यूज करायचे,
तर जनरली कधी यूज होतात, तर एखादा आपल्याला मीडिया प्रिंट करायचा असेल, जसं की आपल्याला प्रिंट काढायची आहे, हार्ड कॉपी काढायची आहे, तर त्या केसमध्ये आपण ह्या ऍब्सोल्यूट युनिटचा यूज करत असतो. ऑर व्हेन प्रिसाइज कंट्रोल ऑर डायमेन्शन इज रिक्वायर्ड, किंवा अशा ठिकाणी जिथे की तुम्हाला डायमेन्शन चेंज करायचे नाहीये, कंटिन्युअसली त्यांना कॉन्स्टंट ठेवायचं, त्या ठिकाणी तुम्ही ऍब्सोल्यूट युनिटचा यूज करू शकता. आता सेकंड जे आहेत आपले ते आहे रिलेटिव्ह युनिट्स. तर रिलेटिव्ह युनिट्स मध्ये कोणकोणते येतात, तर पर्सेंटेज येतं, जे की आपण आता मगाशीच बघितलं. त्यानंतर ईएम्स येतात, त्यानंतर आरईएम्स येतं, त्यानंतर व्ह्यू विड्थ येतं, व्ह्यू हाईट येतं आणि लाईन हाईट येतं. तर हे जे काही युनिट्स आहेत ते सगळे रिलेटिव्ह युनिट्स आहेत. आता ॲब्सोल्यूट बघितले आपण की ॲब्सोल्यूट युनिट्स कधी यूज करायचे, जेव्हा एखादी इमेज किंवा एखादा कंटेंट जे आहे त्याची साईज आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची, फिक्स ठेवायची, तर त्या केसमध्ये आपण ॲब्सोल्यूट युनिट्स यूज करतो. एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट आहे रिलेटिव्ह युनिट्स. जसं की तुम्हाला एखादी साईज ग्रोईंग करायची, जसं की तुमची स्क्रीन चेंज होईल त्याप्रमाणे तुमचं वेब पेजची साईज चेंज होईल, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, रिलेटिव्ह युनिट्सचा यूज करत असतो. जसं की सपोज तुमच्याकडे काय आहे, एखादा मॉनिटर आहे, तुम्ही तुमची जे वेब पेज आहे, वेबसाईट आहे, ती तुम्ही लॅपटॉपवर किंवा एखाद्या मॉनिटरवर ओपन केलेली आहे, तर त्या वेब पेजची साईज तुमची त्या मॉनिटर प्रमाणे दिसायला हवी, बरोबर. ते पूर्ण मॉनिटरची जी तुमची साईज आहे किंवा लॅपटॉपची जी साईज आहे ती पूर्ण त्याने ॲक्वायर करायला हवी. तर त्या केसमध्ये आपण त्या पेजची जी साईज डिफाईन करतो, तर ती आपण रिलेटिव्ह युनिट्सचा यूज करून करत असतो. जसं की पर्सेंटेज झाला किंवा व्ह्यू विड्थ, व्ह्यू हाईट, तर ह्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे जी आपण ही साईज घेतलेली आहे ती एक प्रकारे एक मॉनिटरची साईज आहे. तुम्ही एखाद्या मॉनिटरवर ही वेबसाईट जर ओपन केली तर ती अशी पूर्ण फुल्ली याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. पण जर हीच वेबसाईट जर तुम्ही एखाद्या मोबाईलमध्ये ओपन केली किंवा एखाद्या टॅबलेटमध्ये ओपन केली तर तिची साईज छोटी व्हायला पाहिजे. आता सपोज मी एखाद्या मोबाईलमध्ये, तर मोबाईलची साईज कशी असते, छोटी असते. तर असं सपोज आपला हा मोबाईल आहे, तर याला पूर्ण फेस ऑफ फेस आपला हा जे वेब पेज आहे ते पूर्ण फेस ऑफ फेस इथे काय व्हायला पाहिजे, दिसायला पाहिजे. तर ही जी चेंजिंग साईज आहे, म्हणजे कंटिन्युअसली वेब पेजची साईज जी आहे ती चेंज होणार आहे, अकॉर्डिंग टू द डिव्हाइस होणार आहे. त्या केसमध्ये आपण काय करतो, रिलेटिव्ह युनिटचा यूज करत असतो. आता त्यासाठी आपण काय करतो, आता ह्या वेब पेजला मला हाईट आणि विड्थ द्यायची, तर मग त्या केसमध्ये काय देईल मी, हाईट जर द्यायची असेल तर हाईट मी काय देईल, सपोज स्क्रीन साईज, किंवा सपोज मी दिलं इथे 100 व्ह्यू एच. 100 व्ह्यू एच म्हणजे काय, तर हा जो आपला व्ह्यूइंग पार्ट आहे, तर त्याची जेवढी हाईट आहे तेवढी हाईट तुम्ही या वेब पेजला देऊन टाका. त्याचप्रमाणे विड्थ जर मला द्यायची असेल तर मी काय आहे, 100 आपल्याला या ठिकाणी व्ह्यू डब्ल्यू घ्यायचा आहे. तर व्ह्यू व्ही आणि डब्ल्यू, व्ही म्हणजे काय, व्ह्यू पॉइंट, आणि डब्ल्यू म्हणजे विड्थ. तर तुमच्या एखाद्या डिव्हाइसची जेवढी विड्थ असेल तेवढी विड्थ आपल्या या वेबसाईटला पण मिळाली पाहिजे. तर ही कंटिन्युअसली काय असते, चेंज होत असते, म्हणून ह्या युनिट्सला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह युनिट्स म्हणतो. सो अशा प्रकारे ॲब्सोल्यूट युनिट्स आणि रिलेटिव्ह युनिट्स सीएसएस मध्ये अवेलेबल आहेत, अँड अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट तुम्ही ते यूज करायला हवे. आता कोणते युनिट्स कधी यूज करायचे ते पण आपण या ठिकाणी घेतलं आहे. तर आता पिक्सल कधी यूज करायचे, तो पिक्सल्स आर युजफुल फॉर प्रिसाइज कंट्रोल, इस्पेशली फॉर द फिक्स लेआउट. जर तुमचा एखादा लेआउट फिक्स असेल तर त्या केसमध्ये तुम्ही पिक्सेल यूज करू शकता. पर्सेंटेज, व्ह्यू युनिट्स, म्हणजे जसं की व्ह्यू विड्थ आणि व्ह्यू हाईट, हे जे युनिट्स आहेत ते याला आपण रिलेटिव्ह युनिट्स म्हणतो. तर ते कधी यूज करायचे, जर तुम्हाला रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट बनवायची असेल किंवा रिस्पॉन्सिव्ह एखादा कंटेंट बनवायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ह्या युनिट्सचा यूज करू शकता, रिलेटिव्ह युनिट्सचा यूज करू शकता. त्यानंतर रिलेटिव्ह युनिट्स अदर दॅन द व्ह्यू हाईट आणि व्ह्यू विड्थ आणि पर्सेंटेज, जे की आहे ईएम आणि आरईएम, दे आर एक्सलंट फॉर स्केलेबिलिटी इस्पेशली इन अ टायपोग्राफी. तर हे जे युनिट्स आहेत रिलेटिव्ह युनिट्स ईएम आणि आरईएम, तर ते टायपोग्राफीसाठी बेस्ट युनिट्स सीएसएस मध्ये मानले जातात. तर जर तुम्ही टायपोग्राफीसाठी जर तुम्हाला काही युनिट्स द्यायचे असतील तर तुम्ही ईएम आणि आरईएम ह्या युनिटचा यूज करू शकता. जसं की तुम्हाला एखाद्या टेक्स्टचं हाईट वाढवायची आहे किंवा एखाद्या टेक्स्टचा मध्ये स्पेस ऍड करायचा आहे, तुम्हाला त्याला पॅडिंग वगैरे द्यायची आहे, मार्जिन द्यायची, तर त्या केसमध्ये तुम्ही हे युनिट्स यूज करू शकता. सो अगदी सोपा कन्सेप्ट आहे. आपण आता याला प्रॅक्टिकली पण समजून घेणार आहोत. सो या आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोडवर, आणि सर्वात आधी आपण काय करूया, इथे एक आपल्याला एलिमेंट घ्यावं लागते, डॉम एलिमेंट. तर त्यासाठी एक डिव मी इथे डिफाईन करतो. डिव मध्ये अजून एक आपण एक डिव घेणार आहोत आणि त्याला आपण क्लास असाइन करणार आहोत. तर क्लास आपण बॉक्स म्हणून क्लास घेऊया, आणि याला आपल्याला काय करायचं, आता सीएसएस अप्लाय करायचे. तर आपण यावर सीएसएस फाईल मध्ये जाऊया. इथे डिव डॉट
बॉक्स म्हणजे डिवचा जो क्लास आहे त्या ओनली त्या डिववर ही CSS काय होईल अप्लाय होणार आहे. तर इथे आपण त्याला आता आपण हे एक्झाम्पल जे घेतो ते ऍब्सोल्यूट युनिटचं घेतोय. सो या ठिकाणी आपण विथ डिफाईन करूया, विथ 100 पिक्सल. आता पिक्सल हे जे आहे ते ऍब्सोल्यूट युनिट्स आहे, ते फिक्स आहे, ते चेंज नाही होणार. त्यानंतर आपल्याला याला हाईट पण द्यायची, तर हाईट पण आपण 100 देऊया जेणेकरून ते स्क्वेअर शेप मध्ये डिफाईन होईल. आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड कलर सुद्धा द्यायचा आहे. सो आपण इथे बॅकग्राऊंड कलर घेऊया ब्ल्यू व्हायलेट. आणि त्याला जर तुम्हाला बॉर्डर द्यायची असेल तर बॉर्डर सुद्धा आपण देऊ शकतो. सो बॉर्डर 1 पिक्सल सॉलिड आणि ब्लॅक, सर आपण त्याला बॉर्डर पण दिले. त्याला आपण सेव्ह करूया, जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकतात याची जी हाईट आणि विड्थ आहे ती सेम आहे, 100 पिक्सल आहे. तर त्यामुळे काय होणार आहे की हा इथे स्क्वेअर शेप मध्ये जनरेट झालेला आहे. आणि याची जर साईज तुम्ही इथे चेंज केला तर इथे आपण काय करूया, मोबाईल व्ह्यू मध्ये जाऊया. तर बघा त्याची साईज त्याच ठिकाणी ऍज इट इज तिथे फिक्स झालेली आहे. तर तुम्ही याला मोठा करा किंवा छोटा करा, तेव्हा त्याची साईज काय होणार आहे, चेंज होणार नाही आहे, ती तेवढीच राहणार आहे. तिथे तुम्ही जर याला होवर केलं, इन्स्पेक्ट केलं त्या डिवला, तर तुम्ही इथे बघू शकता त्याची हाईट काय घेतलेली आपण 100 आणि वेट सुद्धा 100 पिक्सल घेतलेली आहे. तर तिथे फिक्स झालेली आहे, ती चेंज नाही होणार आहे. ती जेवढी तुम्ही कोणत्याही साईज मध्ये वेबसाईट तुमची ओपन किंवा पेज ओपन करा, तर त्याची जी हाईट आणि वेट आपण जे सेट केली ती फिक्स झालेली आहे, ती चेंज नाही होणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ऍब्सोल्यूट युनिटचा यूज करू शकता जर तुम्हाला एखादा प्रिंटेबल कंटेंट करायचा आहे किंवा फिक्स कंटेंट करायचं आहे, त्या केसमध्ये तुम्ही ह्या गोष्टी यूज करू शकता. सो आता नेक्स्ट जे आहे आपलं ते आहे रिलेटिव्ह युनिट. तर रिलेटिव्ह युनिटसाठी आपण काय करूया, आधी HTML चा कोड करूया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगेन एक डिव घेऊया आणि डिवला एक क्लास देऊया पॅरेंट म्हणून. आणि पॅरेंट मध्ये अजून एक आपण डिव घेणार आहोत आणि त्याला क्लास देऊया चाइल्ड म्हणून. ओके, सो दिस इज अ चाइल्ड एलिमेंट. आणि हा जो पॅरेंट आहे तो काय आहे, पॅरेंट एलिमेंट. सो इथे आपण घेणार आहोत पॅरेंट एलिमेंट. इथे आपण घेतलेला आहे पॅरेंट एलिमेंट. याला आपण काय करूया, सेव्ह करूया आणि जाऊया आपल्या आता CSS वर. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पॅरेंट साठी आणि चाइल्ड साठी दोघांसाठी CSS घ्यायची आहे. सो डिव डॉट पॅरेंट साठी आपण आधी CSS लिहूया. तर इथे आपण याला फिक्स विथ आणि हाईट देणार आहोत. ह्या पॅरेंटला आपल्याला काय करायचं, फिक्स विथ आणि हाईट द्यायची. तर इथे 400 पिक्सल घेईल मी त्याची विथ. त्यानंतर त्याची हाईट जी आहे ती हाईट मी घेणार आहे 100 पिक्सल. त्यानंतर किंवा आपण हाईट त्याची 200 घेऊ शकतो, 200 पिक्सल. त्यानंतर बॅकग्राऊंड कलर देऊया त्याला समथिंग चला ब्ल्यू व्हायलेटच देऊया. त्यानंतर बॉर्डर सुद्धा देऊया, बॉर्डर 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक. ते बॉर्डर त्याला दिली. आता जर तुम्ही इथे बघितलं तर अशा प्रकारे आपला जो पॅरेंट एलिमेंट आहे तो या ठिकाणी प्रिंट झालेला आहे, शो झालेला आहे. आणि चाइल्ड सुद्धा त्यामध्ये, कारण आपण पॅरेंट मध्ये चाइल्ड टाकल्या म्हणून चाइल्ड एलिमेंट सुद्धा यामध्ये शो होतोय. पण आता आपल्याला काय करायचं आहे, चाइल्ड एलिमेंटला CSS अप्लाय करायची आहे. सो आपण काय करूया, डिव डॉट चाइल्ड एलिमेंट या ठिकाणी घेऊया आणि याला आपल्याला काय करायचं तर रिलेटिव्ह युनिट्स यूज करायचे. त्याची आपण विथ जी घेणार आहोत ती विथ घेणार आहोत 50%. त्याचबरोबर त्याची जी हाईट आपल्याला घ्यायची आहे, हाईट ती सुद्धा आपण 50% घेऊया. त्याचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला चेंज करावा लागेल जेणेकरून आपल्याला समजायला हवं कोणतं पॅरेंट एलिमेंट आहे आणि कोणतं चाइल्ड एलिमेंट आहे. तर त्याचा बॅकग्राऊंड कलर आपण ब्राऊन घेऊया या ठिकाणी. आणि बॉर्डर पण देऊ शकतो आपण. सो इथे अगेन 1 पिक्सलची सॉलिड
आणि ग्रीन कलरची, किंवा ठीक आहे आपण ग्रीन कलर घेऊया, ग्रीन कलरची बॉर्डर. सो अशा प्रकारे आपण काय केलं की पॅरेंटला फिक्स ठेवला आहे, फिक्स विथ आणि फिक्स हाईट दिलेली आहे ॲब्सोल्यूट युनिटचा यूज करून. आणि चाइल्ड जो आहे त्याला आपण काय केलं आहे रिलेटिव्ह युनिटचा या ठिकाणी यूज केला आहे. पर्सेंटेज हे एक रिलेटिव्ह युनिट्स आहे तर त्याचा यूज केलेला आपण, आणि चाइल्डला ती CS अप्लाय केलेली आहे. सो आता आपण काय करूया, जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता हा जो आहे चाइल्ड एलिमेंट आहे आणि हा आहे पॅरेंट एलिमेंट. याला जर तुम्ही इन्स्पेक्ट करून पण बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी CSS दिसेल. तेव्हा हा चाइल्ड एलिमेंट आहे, त्यावर आपण या ठिकाणी विथ आणि हाईट रिलेटिव्ह युनिटचा यूज करून यूज केलेली आहे. तर जसं तुमचं साईज, स्क्रीनची साईज चेंज होईल त्याप्रमाणे ते स्वतःला मॅनेज करत असतं, चेंज करत असतं. आता हा जो पॅरेंट आहे तो फिक्स आहे आणि मधला जो आहे तो काय आहे रिलेटिव्ह आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ॲब्सोल्यूट युनिट्स आणि रिलेटिव्ह युनिटचा यूज करून जे काही तुमचं वेब पेज आहे तर ते वेब पेजचं कंटेंट डिफाईन करू शकतात. सो आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट समजला असेल, आवडला असेल. जर समजला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.